रस प्यायला ये म्हणलं माय. रस प्यायला ये म्हणलं माय. मित्रांनो, तुम्ही जर आता प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि आपण जो बीट मॉड दिला मॉडेलमध्ये तो तुम्हाला ते स्लाइड करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मॉड इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉडवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं इथं स्क्रोल करायचं आहे आणि इथे तुम्हाला ऑप्शन मिळून जाईल एक्स्ट्रा ऑडिओचा, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो बीट मॉड आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. ह्या बीट मॉडमध्ये आपण बीट दिले आहेत 1-2-3 अशा बीट असतील तर सिम्पली काय करायचं इथे आपल्याला आहे ना, जिथून आपले बीट चेंज होतील ते हा जो व्हिडिओ इथून स्पीड करायचा. पहिली बीट व्हायची आपल्या ते कुठे चेंज होत आहे तर थोडं पुढं आल्यानंतर इथून ही बीट चेंज होते. तर सिम्पली आपल्याला काय करायचं, त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि इथं पहिलं ऑप्शन स्पीडचं आहे त्यावरती क्लिक करायचं. ह्याच्यानंतर ह्याच्या पुढची बीट व्हायची कुठे चेंज होत आहे इथे बीट चेंज होतं, इथून स्पीड करायचा आहे. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला इथे कट करत न्यायचा आहे. कट केल्यानंतर हा जो बीट मॉडचे वेगवेगळे भाग होतील त्यामध्ये इथून आपल्या फोटो ॲड करायचा आहे. फोटो ॲड करण्यासाठी ही जी पहिली वेगळी लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं इथं स्क्रोल करून इथे रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुमचा जो इथे फोटो असेल सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचं आणि 2 बटन इथून सिलेक्ट करायचं आहे. अशा प्रकारे इथून पुढचे जे आपण बीट असतील त्या सर्व बीटला ना इथून फोटो ॲड करून घ्यायचे. तर पटकन इथून ॲड करून घ्या. मी पण घेतो इथून सर्व फोटो इथून ॲड करून बीटनुसार. तर इथून पाहू शकाल सर्व फोटो इथून बीटनुसार इथून ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय सिम्पली पहिल्यांदा टायचं ओरलीच ऑप्शन त्यावरती क्लिक करून इथून तर आपण मटेरियलमध्ये 2 PNG दिले इथून ॲड करायचे. एक PNG हे दुसरं आणि पहिलं PNG पहिल्या फोटोला इथून ॲड करायचं आहे. टेक्स्टचं आणि दुसरं इमोजी PNG ते पुढच्या फोटोला इथून ॲड करायचं आहे. तर सिम्पली कसं ॲड करायचं आहे तर पहिल्यांदा आल्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि जे PNG इथून ॲड करायचं आहे ह्याची लेंथ पहिल्या फोटोला ठेवायची. दुसरं PNG अशा सेम टू सेम इथून ॲड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली इथून बॅक करायचं आहे. येथे तुम्हाला आहे ना सिम्पली ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल पुल आउटचा इथून सिलेक्ट करायचा आणि तुम्हाला अप्लाय टू ऑलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि हे जे पहिलं ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून तुम्हाला सिम्पली नॉनचा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं, सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं इथं स्क्रोल करायचं आहे आणि इथं तुम्हाला डुप्लिकेटचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. डुप्लिकेट जो फोटो होईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ओव्हरलीच ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि हा फोटो सिम्पली आपल्याला काय करायचं आहे पहिला जो फोटो तिथे आणायचा अशा प्रकारे आणि आणल्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला आहे ना सिम्पली इथे आपण इफेक्ट सिलेक्ट केले इथून डिलीट करू येतो. सिम्पली हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला रिमूव्ह बीजीचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. ऑटो रिमूव्हल आणि सिम्पली इथून बॅकग्राऊंड आहे ते रिमूव्ह होऊन जाईल आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इथे की द्यायची फोटोच्या पहिल्या न्यूटन फोटोच्या शेवटला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. त्याच्यानंतर जी पहिली की दिली तिथे यायचं आहे अशा प्रकारे. इथे आल्यानंतर हा फोटो सरळ खाली आणायचा अशा प्रकारे आपला. इथे खाली आणल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली इथे ग्राफचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला आहे ना सिम्पली एक ग्राफ इथून सिलेक्ट करायचा आहे फ्लो टूचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं. डुप्लिकेटचं ऑप्शन येते त्यावरती क्लिक करायचं अशा प्रकारे आणि ही लेअर अशा त्या लेअरच्या खाली आणायचे. 2 लेअर अशा प्रकारे करायचे तिथे. त्याच्यानंतर इथून बॅक करायचं आहे आणि इथे आपला फोटो येते ओव्हरलेमधला तिथे थांबायचं आहे. ही जी व्हाईट कलरची लाईन आहे तिथे आल्यानंतर इथे आपल्याला आहे ना इफेक्टवरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथे तुम्हाला सिम्पली या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सोल्युशनचा इथं सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल आपल्या जिथून ॲड केले तिथून जी फोटो संपतं पहिलं तिथपर्यंत ठेवायचे अशा प्रकारे. ठेवल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं इथे त्या लेअरवरती क्लिक करायचं. ऑब्जेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून इथे तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक करायचं म्हणजे बॅकग्राऊंडला जो फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचा. तिथे आपण हा जो फोटो म्हणजे त्याला इथून इफेक्ट लागलेला बॅकला. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड येते आपल्याला 10 ठेवायची अशा प्रकारे आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपल्या फोटोला अशा इथून इफेक्ट ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे त्याच्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथे तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जायचं एक नावचं इथून सिलेक्ट करायचा आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड ठेवायचं, इंटेन्सिटी 20 आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 2 नंबरचा बोर्ड आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करू. इथं तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे.
यामध्ये तुम्हाला इफेक्ट म्हणून झेरॉक व्हर्टिकल इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोल्डरला आपल्या कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या इनमधलाच व्हायब्रेटिंग पॅनल्स हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोल्ड आहे त्या पुढं आपल्याला कंबोमधला सिम्पली वेव्ह अँड स्लाईडचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कंबोमधला स्लाईड अँड वेव्हचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्याला इनमधला पेंडिंगचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा हा फोल्ड आहे त्या पुढं आपल्या इनमधला सिम्पली सिविंग बॉटमचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढचं हा फोल्ड राहील त्या पुढं आपल्या इनमधलाच सिम्पली रोटेशन ओपनिंग हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर हा जो आपला शेवटचा फोल्ड राहील त्या पुढं आपल्या इनमधला सिम्पली फ्लिप बुकचा जो व्हिडिओ आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपल्या क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचा जो व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल अशा प्रकारे.